शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेत आज 2 लढती झाल्या। सम्राट नगर स्पोर्ट्सनं झुंजार क्लबवर 1-0 अशा गोल फरकानं मात केली। शिवाजी तरुण मंडळानं सुद्धा 1-0 गोल फरकानं प्रॅक्टिस फुटबॉल क्लब अ संघावर मात केली। कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहेत। या स्पर्धेत आज दुपारी सम्राटनगर स्पोर्ट्स विरुद्ध झुंजार क्लब असा सामना झाला। सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांनी संथ खेळ केल्यामुळे पूर्वार्ध गोल शून्य बरोबरीत संपला। पूर्वार्धात दोन्ही संघांचा गोल तक्ता कोरा राहिला। झुंजार क्लबचा विकी राजपूतची गोलची सोपी संधी वाया गेली। उत्तरार्धात सम्राटनगर स्पोर्ट्सकडून झालेल्या चढाया झुंजारच्या खेळाडूंनी हाणून पाडल्या। सम्राटनगरच्या नितीन पवार, लवप्रीत सिंग यांच्या तर झुंजारच्या अवधूत पाटोळे, मसूद मुल्ला यांच्या चढाया वाया गेल्या। सामन्याच्या 51व्या मिनिटाला सम्राटनगरच्या यशराजनं दिलेल्या पासवर निखिल खापरेनं गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली। हाच गोल निर्णायक ठरत सम्राटनगर स्पोर्ट्स या सामन्यात विजेता ठरला। या सामन्यासाठी पंच म्हणून गौरव माने, अवधूत गायकवाड, शहाजी शिंदे, गजानन मनगुतकर यांनी काम पाहिलं। आजचा दुसरा सामना शिवाजी तरुण मंडळ आणि प्रॅक्टिस फुटबॉल क्लब अ यांच्यात खेळवला गेला। सामना पाहण्यासाठी दोन्ही संघांच्या समर्थकांनी स्टेडियममध्ये गर्दी केली होती। पूर्वार्धात प्रॅक्टिसच्या राजा छेत्री यानं छोट्या डीमधून मारलेला जोरदार फटका शिवाजीचा गोलरक्षक मयुरेश चौगुले यानं उत्कृष्टरित्या रोखला। शिवाजी तरुण मंडळाच्या संदेश कासार, संकेत साळुंखे यांच्या चढाया वाया गेल्या। मध्यंतरापर्यंत हा सामना गोल शून्य बरोबरीत राहिला। उत्तरार्धात शिवाजी तरुण मंडळाच्या संदेश कासारनं मारलेला फ्री किक प्रॅक्टिसचा गोलरक्षक ओंकार माने यानं उत्कृष्टरित्या पंच करून रोखली। पुन्हा संदेश कासार यानं चपळाईनं चेंडूवर ताबा मिळवला। संदेशनं 46व्या मिनिटाला मारलेला मैदानी गोल प्रॅक्टिसचा गोलरक्षक ओंकार माने याला रोखता आला नाही। संदेश कासारच्या या गोलच्या जोरावर शिवाजी तरुण मंडळानं प्रॅक्टिसवर मात केली। संदेशच्या गोलचं फुटबॉल प्रेमींनी कौतुक केलं। प्रॅक्टिसकडून साहिल डाकवे, राजा छेत्री, राहुल पाटील, दर्शन पाटील, आकाश बावकर यांनी गोल नोंदवण्यासाठी केलेले प्रयत्न असफल ठरले। शिवाजी तरुण मंडळाच्या जय कामतनं मारलेला फ्री किक प्रॅक्टिसचा गोलरक्षक ओंकार माने यानं यशस्वीरित्या रोखली। रोहन अडनाईकचा फटका गोलमध्ये रूपांतरित होऊ शकला नाही, तर संकेत साळुखेनं मारलेला फटका ओंकार माने यानं रोखला। शिवाजी तरुण मंडळाच्या इंद्रजित चौगुलेनं चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलं। फिनिशिंग अभावी आपल्या संघाला सामना गमवावा लागल्याचं प्रॅक्टिसच्या प्रशिक्षकांनी सांगितलं। दोन्ही तुल्यबळ संघच होते। तसं बघायला गेलं तर प्रॅक्टिस क्लबचे जर चान्स उठवले असते तर फर्स्ट हाफलाच त्या टीमवर आमचे 1-2 स्कोअर झाले असते। सेकंड हाफला पण 2-3 हेडचे चान्स गेले आणि शॉर्ट पासिंगचा जोर आमचा ह्याच्यावर होता आणि त्या आधारे आम्ही त्या तंत्रज्ञानाद्वारे आम्ही त्यांच्यावर अटॅक करत होतो। पण आमच्याकडनं अजिबातच फिनिशिंग एका पण प्लेअरचं झालं नाही चांगलं। काय ते फिनिशिंग अभावी आम्ही आजचा सामना गमावला आहे। या सामन्यात करण, चव्हाण, बंद्रे आणि विशाल पाटील या खेळाडूंची कमतरता जाणवल्याचं शिवाजी तरुण मंडळाच्या प्रशिक्षकांनी सांगितलं। मॅच चांगली झाली, दोन्ही टीम चांगले खेळले। आमच्या खेळाडूंनी विजय गोड चालू ठेवलेले आहे। ती परंपरागत आपण चालू ठेवणारच आहे। आणखी आज आमच्या संघाला करण चव्हाण आणि विशाल पाटीलची कमतरता थोडी लाभली। नवीन खेळाडूंना चान्सेस मिळाले आणि आज आपण परफॉर्मन्स द्यायला पाहिजे, अजून स्कोअर पाहिजे होते, परंतु प्रॅक्टिस क्लबनं पण चांगली तोड दिली होतं। या सामन्यासाठी पंच म्हणून योगेश हिरेमठ, अजिंक्य गुजर, अभिजित गायकवाड, राहुल तिवले यांनी काम पाहिलं। काल जुना बुधवारपेठ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात सामना झाला। हा सामना बालगोपाल संघानं जिंकला, परंतु जुना बुधवारपेठ संघाच्या समर्थकांनी मैदानामध्ये प्रवेश करून पंचांच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला। केएसएच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्यानं जुना बुधवारपेठ संघाला केएसएनं 5,000 रुपयांचा दंड ठोठावलाय। उद्या दुपारी 4 वाजता दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध PTM अ अशी लढत होणार आहे।